तर पुन्हा एकदा बिबट्याचे जे हल्ले आहेत ते आता जुन्नर तालुक्यात व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे खास करून हा जो शिरोली, कुरण हा जो बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये बिबट्या पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होताना दिसतं. नेमकं काय कारण आहे? बिबट मागं आपले जसे हल्ले चालू होते त्याच्यानंतर आपण जे काही धरपकड केली होती त्याच्यानंतर सगळे बिबट्याचे हल्ले एकदम कमी झाले होते. पण एक आता 10-15 दिवसापासून परत एकदा बिबट्यांचं थोडं सक्रिय झालेलं जाणून येत आहे. जसं बिबट्यांची मुवमेंट आम्हाला जाणवायला लागली तसंच त्याच पद्धतीने आपली सगळी जी गस्तीची जी आहे पथकं नेमून आपण गस्त वाढवलेली आहे. पण तरी पण आता शिरोली बुद्रुक झालं, शिरोली खुर्द झालं किंवा गुंजारवाडीचा एरिया आणि वडगाव सानेचा एरिया ह्या 3-4 ठिकाणी रोड क्रॉसिंगमध्ये घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यानुसार आपण पिंजरे ॲक्टिव्ह केलेले आहेत आणि आपण तिथं लवकर आता बिबट पकडून घेऊ. कारण काय होतं संध्याकाळी 7-7:30चा टायमिंग असतो किंवा 8चा टायमिंग असतो. बिबट त्याच्या मार्गाने निघालेला असतो आणि बिबट जाता जाता एखाद्या गाडीवर अचानक आमने-सामने आल्यामुळे तो इन्सिडेंट घडतो किंवा अटॅक होतो तो असं होतं. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तो पाणवठा आहे, नैसर्गिक पाणवठा तयार झालेला आहे. कुठं त्या पाण्याच्या शोधामध्ये बिबट इकडे येतोय का खाली? नाही आता हे जे जंगल आहे ना तर त्याच्यामध्ये बिबट्याचं वास्तव कायम असतं. म्हणजे आता आमच्या टीमला पण बऱ्यापैकी इथून क्रॉसिंग होतात भेटत असतो बिबट वगैरे. तर तो खाली पाणी पण आहे, पाणवठा पण आहे, लपण पण आहे आणि भक्ष्य पण आहेत इकडे सगळ्या मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे इथं त्याचं वास्तव्य आहेच पहिल्यापासून. ठीक आहे, आता आपण वन विभागाच्या माध्यमातून म्हणजे काय कारवाई इथं करतोय कशी? जसं आपण अटॅक झाला तसं त्यांना पहिल्यांदा आपण हॉस्पिटलाइज केलं. जी काय पहिली प्रायमरी आपल्याला लस द्यायची होती ती लस देऊन घेतली सिरम वगैरे. आणि त्याच्यानंतर तात्काळ आपल्या सगळ्या टीमनी सर्व वनरक्षक आणि वनपाल यांनी जागेवर येऊन पाहणी करून ड्रोन सर्वे करून घेतला. आणि ड्रोन सर्वे केल्यानंतर ज्या ठिकाणी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी तात्काळ पिंजरे लावून घेतलेलं आहे. आता जवळपास उशीर झाला आहे तर आपण त्याचं वेट करू की जेणेकरून आज किंवा 1-2 दिवसात आपल्याला बिबट येऊन जाईल त्याच्यामध्ये. तर या भागामध्ये आता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे, काय पगमार्क वगैरे काय आपल्याला आढळले? नाही आपला सध्या आता उशीर झालेला असल्यामुळे आपल्याला पगमार्क काय नाही. आपण उद्या रेखी करून घेण्यात येईल पगमार्क कुठं आहे किंवा. आणि पगमार्कपेक्षा आपलं ड्रोन सर्वे पण आहे. पण आता काय झालं बिबटचा जसा अटॅक झाला आणि रोड वाहतूक असल्याने किंवा जास्त पब्लिक आल्यामुळे बिबट्याने इथली जागा सोडून थोडं पलीकडे गेलं. पण आपण त्याचं एक बघू की परत येईल असं त्या ठिकाणी. किती पिंजरे या सगळ्या भागामध्ये आपण आता लावले? सध्या आज आपण तात्काळ लगेच 2 पिंजरे लावलेले आहेत दोन्ही पॉईंट बघून. आणि तसे गावात पण आपले इथे ॲक्टिव्ह आहेच आसपास. म्हणजे ह्या सगळ्या गावांमध्ये पिंजरे आपले ॲक्टिव्ह आहेत असं. आणि ज्या ठिकाणी आपली घटना घडलेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी बघितलं. आणि आता बिबट्यांची संख्या कमी झाली असल्यामुळे ह्या 2-3 ठिकाणी एकच बिबट असं वाटतंय. म्हणजे शिरोलीचा अटॅक करणारा आणि हा इथला अटॅक करणारा हा एकच असेल का? म्हणजे काय वाटतं आपल्याला? तसं आपण कन्फर्म सांगू शकत नाही. पण आपला एरिया पण काय फार लांब नाही आहे त्याच्यामुळे आपण तो असू शकतो. आणि काय ते रोड क्रॉसिंग झालेलं आहे शक्यतो त्याच्यामुळं आपण एकच बिबट असू शकतो किंवा नसू पण शकतो असं पण होऊ शकतो. त्याचा बिबट्याचा मार्ग असतो. आता इथला जो आहे हा बिबट कायम दिसतो इथं त्याच्यामुळे इथला बिबट इथलंच असेल तिकडं आहे तो. बहुतांश हल्ले रोड क्रॉसिंग करतानाच होतात. नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांना काय आपण आवाहन कराल? शक्यतो संध्याकाळी आपण व्यवस्थित बघून हे केलं पाहिजे. आणि जर एखाद्या ठिकाणी जर बिबट्याचा हल्ला झाला तर घाबरून न जाता त्या ठिकाणी दक्ष राहिलं पाहिजे आपण. कधी आपल्याला असं पण होतं बिबट समोरून चाललाय किंवा 5 फूट 10 फूटहून जातोय बिबट आणि मग आपण घाबरून कधी आपलं तसं पण झालंय काही ठिकाणी का बिबट समोरून चाललंय मग आपण घाबरून काही पडलोय कधी असं पण झालंय. तर ते पण आपण दक्ष राहिलं पाहिजे त्यासाठी. आणि थोडं ॲक्टिव्ह आहे बिबट सध्या. तर जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि बिबट शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना नागरिकांना काळजी घ्यावं लागेल. बाहेर लांबणीवर पडलाय देखील बिबट खाली येतोय असं काय होतंय का? नाही. पण आता पाऊस जर झाला ना तर बिबट्याची ॲक्टिव्ह जी मुवमेंट आहे ना ती कमी होती. तर पाऊस आता आजच झालेला आहे तर ही मुवमेंट कमी होईल नक्कीच.